आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी या महिन्यात नाहीच तर 20 ऑगस्ट ऐवजी 8 ऑक्टोबरला आता सुप्रीम कोर्टाची सुनावणी पार पडणार। खटला लवकरच संपवायचा आहे अशी कोर्टाने टिप्पणी केलेली असताना सुद्धा ही सुनावणी आता लांबणीवर पडली आहे। दिवसाढवळ्या पक्ष फोडला जातोय तरी सुनावणी सुरू आहे आणि त्यावर तारीख पे तारीख सुरू आहे। दार ठोठावून सुद्धा न्याय मिळत नसेल तर काय करावं, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली खंत। दिवसाढवळ्या पक्ष फोडला जातोय, पक्ष चोरला जातोय, ते तुमचं शेड्यूल 10 का आर्टिकल 10 का काय त्या संविधानात आहे की नाहीये, चालू आहे तारीख पे तारीख, तारीख पे तारीख। सुप्रीम कोर्टाच्या दरवाजात लोकशाही तडफडते, प्राण सोडायला आले ती, जरा तिकडे पण लक्ष द्या। भाजपच्या प्रवक्त्यांना न्यायदानाचा अधिकार देऊन न्याय व्यवस्थेवर हल्ला होतोय। सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याची गरज, शरद पवारांचाही सरकारवर निशाणा। न्याय संस्थेमध्ये सुद्धा एक प्रकारचा हल्ला होतोय। अर्थात न्याय संस्थेवर न्यायपालिके करून यांची नेमणूक झाली की ज्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या अनेक वर्ष काम करत होत्या। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यासह चौघांना अटक। आता त्यांना ईडी कोठडी। दादा भुसेंचे भाचे जावई असल्याचे अनिल पवार यांची बदनामी, तर भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे हे घडवलं गेलं, अनिल पवारांच्या वकिलांचा दावा। वसई विरारच्या आयुक्तावर कारवाई झाली, मात्र मंत्र्यांच्या घरी रोकड सापडली, त्यांच्यावर कारवाई का नाही? उद्धव ठाकरेंची संजय शिरसाट यांच्यावर टीका, कायद्यात दुजाभाव का असाही सवाल। मारहाण प्रकरणानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद गमवावं लागल्यानं सूरज चव्हाण यांना पुन्हा मानाचं स्थान। चव्हाण यांची राष्ट्रवादीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती। छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्यामुळे सूरज चव्हाण वादात आले होते। छावा संघटनेच्या नाकावर टिचून राष्ट्रवादी काँग्रेसनं सूरज चव्हाणांना प्रमोशन दिलंय। हेच का महाराष्ट्राचं गुड गव्हर्नन्स? अंजली दमानी यांचा राष्ट्रवादीवर निशाणा। सूरज चव्हाणांना युवक अध्यक्षपदावरनं सरचिटणीस पद जर मिळालं तर अजित पवारांच्या शब्दांवर आता लोक विश्वास कसा ठेवणार? शब्दाला पक्का ही अजित पवारांची प्रतिमा खराब करण्यासाठी नियुक्ती केल्याची चर्चा। अजित पवारांच्या पक्षातील भाजपप्रेमी गट जाणून बुजून अजितदादांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतोय। सूरज चव्हाणांच्या नियुक्तीवरून रोहित पवारांचाही निशाणा। धनंजय मुंडे खोटं बोलतात, ड्रामा करतात, त्यांना नॅशनल अवॉर्ड द्या। सातपुडा बंगल्यावरून अंजली दमानी यांचा धनंजय मुंडेंवर पुन्हा निशाणा। धनंजय मुंडे जेव्हा आधी म्हणाले ते दादांत खोटं बोलले, इतका ते ड्रामा करतात, मला तर वाटतं त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळाला पाहिजे ड्रामॅटिक्स मध्ये। त्यांना खरं स्वाभिमान असताना त्यांनी केव्हाच घर सोडलं असतं।